आज एवढे मुख्यमंत्री झाले, पण या कोल्हापूर जिल्ह्यासाठी हे विकास करावा कुणाला वाटलं नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी खास करून या कोल्हापूर जिल्ह्याला जे जे देता येईल ते देता आलेलं आहे. मगाशीच माझ्या मित्रानं मंगेशने सांगितलं, रंकाळ्याचं सुशोभीकरण घेतलं, ग्राउंड आहेत, पार्किंग आहेत, रस्ते आहेत, ही बरेच कामे आहेत. या कोल्हापूर जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर राजेश क्षीरसागर साहेबांशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. विरोधी उमेदवारांकडे विकासाशिवाय दुसरे मुद्देच नाही आहेत, कारण त्यांनी 2.5 वर्ष काय गेल्या अनेक वर्ष या राज्यामध्ये सत्ता भोगलेली आहे. त्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सुजित भाऊ मी चॅलेंज देतो, तुम्ही आणि राजेश क्षीरसागर साहेब कुठल्या चौकात जायचं तसं सांगा आणि इकडनं ती कोण येतात बघूया. आणि इलेक्शन खेळायचीच असेल तर विकासाच्या मुद्द्यावर खेळा. कुठल्याही व्हिडिओ ऑडिओ पेनड्राईव्ह याच्यावर खेळू नका, रडीचा डाव खेळू नका. जमत नसेल तर माघार द्या, कारण का तरी इलेक्शन जनतेनं हातात घेतलंय आणि जनतेनं ठरवलेलं आहे की राजेश क्षीरसागर साहेबांशिवाय पर्याय नाही. कारण केंद्रात एक राज्यात एक चालत नाही. जे केंद्रात सरकार आहे तेच राज्यात आणायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचे सर्वच उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून द्यायचे आहेत. तुमच्या जवळपासच राजेश क्षीरसागर साहेब राहतात. मी तर मंगळवार पेठेमध्ये राहतोय. अर्ध्या रात्री जसं की आपण म्हणतोय 24 तास सेवा देणारा कोण नेता असेल तर राजेश क्षीरसागर साहेब आहेत. बांधवांनो, मी आज कुठल्याही विकासाच्यावर बोलत नाही, वक्ते बोलतील. मी तुम्हाला एकच किस्सा सांगतो. मी 2017 साली मी शिर्डीवर येत होतो. अवघे काही पैसे माझ्या खिशामध्ये होते. माझ्याबरोबर 10-15 जण होती. 14 सीटर ट्रॅव्हल्स घेऊन गेलो होतो. या 14 सीटर ट्रॅव्हल्सचा ना पुण्यामध्ये ना शिरवळच्या मध्ये अवघ्या 5 ते 6 किलोमीटरचं अंतर होतं आणि कमानपाटा तुटला होता. हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे तर राजेश क्षीरसागर साहेबांचं काम आहे. कमानपाटा तुटला होता, डोकं काय चालत नव्हतं. 7-8 वर्षाची मुलं 7-8 माझ्या बरोबर होती. माझी फॅमिली त्यामध्ये होती. माझी 60 वर्षाची आई त्यामध्ये होती. माझे 67 वर्षाचे वडील त्यामध्ये होते. देवदर्शन करून येत होतो. गाडीचा कमानपाटा तुटला, काय सुचेना. वेळ होती रात्रीचे 1:30 वाजले होते. किती 1:30 हे लक्षात घ्या. काय करायचं सुचलं नाही. तात्काळ मी राजेश क्षीरसागर दादांना फोन केला. बांधवांनो, असा नेता, असा भाऊ, असा मित्र मी कुठेही पावला नाही. अर्ध्या 1 तासामध्ये गाडी उपलब्ध करून सुखरूप आम्हा शिंदे फॅमिलीला कोल्हापूरमध्ये आणलं. हे राजेश क्षीरसागर साहेबांचं काम आहे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.